Hi students. So today we are going to consider nitrogen cycle. Basically in previous lecture you must have been gone through की त्याच्यामध्ये आपण प्लांटला लागणारे न्यूट्रिएंट्स, मिनरल न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंटमध्ये काय आहे तर काही न्यूट्रिएंट्स हे प्लांटसाठी प्लांट विल ऑब्टेन फ्रॉम सॉईल आणि काही न्यूट्रिएंट हे प्लांटला सॉईल व्यतिरिक्त भेटतात, म्हणजे सॉईलपासून तो मिळवत नाही. जसं की कार्बन तो ॲटमॉस्फेरिक CO2 मधून मिळवतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तो वॉटरपासून मिळवतो. तसेच इतर सर्व मिनरल जे आहेत ज्याला आपण मॅक्रो आणि मायक्रोमध्ये कन्सिडर केलं ते सर्व मिनरल्स म्हणजे रादर NPK, CAMGS हे सर्व न्यूट्रिएंट्स प्लांट हा सॉईलमधनं मिळवतो. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला नायट्रोजनबद्दल एवढं नायट्रोजन सायकल का कन्सिडर करावं लागते, बिकॉज ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन हा सॉईलमध्ये नसून नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये आणि तो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा प्लांटला ॲटमॉस्फिअरमधनं किंवा एअरमधनं घेता येत नाही. मग प्लांटला नायट्रोजन हा कुठनं घ्यावा लागतो तर तो सॉईलमधनंच घ्यावा लागतो. बट बेसिकली नायट्रोजन हा सॉईलमध्ये नाही आहे. मग सॉईलमध्ये नाही तर नायट्रोजन प्लांट मिळवणार कसे? सो फॉर दॅट देर इज अ नीड ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आणि नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं हे पाहण्याआधी आपल्याला बेसिकली नायट्रोजन सायकल पाहणं फार आवश्यक आहे. तर नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये जो असतो तर तो नायट्रोजन पहिले सॉईलमध्ये फिक्स केला जातो. आता सॉईलमध्ये तो नायट्रोजन कसा फिक्स होतो तर सॉईलमध्ये नायट्रोजन फिक्स होण्याच्या दोन प्रोसेस, आयदर बाय फिजिकल प्रोसेस ऑर बाय बायोलॉजिकल प्रोसेस. तर फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन अँड बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन या दोन प्रक्रियेनं नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन सॉईलमध्ये फिक्स केला जातो. अँड देन दॅट नायट्रोजन विल बी अपटेकन बाय द प्लांट्स आणि मग तो प्लांटमधनं आपल्याला भेटतो. तशा प्रकारे ही नायट्रोजनची सायकल रेग्युलेट होणार. तर ॲक्च्युली नायट्रोजनची सायकल काय आहे तर ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजनला बाय सेव्हरल बायोलॉजिकल प्रोसेस ऑर फिजिकल प्रोसेस की ज्याला आपण नॅचरल प्रोसेस म्हणू, तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन बाय सेव्हरल नॅचरल प्रोसेसेस विल फिक्स इन टू द सॉईल फ्रॉम एअर अँड देन इट एंटर्स टू द ऑर्गॅनिझम अँड देन रिवर्ट बॅक टू द एन्व्हायरमेंट. हे कसं होतं याला आपण म्हणतो नायट्रोजन सायकल. सो ही एक सायक्लिक इव्हेंट आहे, सायक्लिक नॅचरल प्रोसेस आहेत ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन बघा आता ही कशी होती तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो एअरमध्ये राहणार, सो दॅट नायट्रोजन विल एंटर ऑर विल कम टू द ऑर्गॅनिझम. आता हा ऑर्गॅनिझमपर्यंत ॲटमॉस्फिअरमधलं आता आपणही जे इनहेल करतो आपल्यालाही नायट्रोजन घेता येत नाही, म्हणजे आपल्या इनहेलेशन या प्रोसेसमध्ये नायट्रोजन आपण आपल्या बॉडीला मिळवून देऊ शकत नाही. तर आपल्याला नायट्रोजन हे ऑर्गॅनिक प्रॉडक्टमधलं मिळतं. तर हा जो नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअरमधला हा ऑर्गॅनिझममध्ये कसा जाणार तर थ्रू सॉईल जाणार. मग हा सॉईलमध्ये कसा येणार तर एअरमधला जो नायट्रोजन आहे बाय दीज टू प्रोसेस दॅट इज फिजिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस इट विल गेट फिक्स टू द सॉईल. आणि मग सॉईलमधनं हा नायट्रोजन सॉईलमध्ये हा जो नायट्रोजन आहे सपोज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन बाय फिजिकल और बायोलॉजिकल प्रोसेस हा सॉईलमध्ये एंटर केला आणि सॉईलमध्ये फिक्स केला. सॉईलमध्ये फिक्स केलेला नायट्रोजन विल बी टेकन अप बाय द प्लांट्स. मग हे प्लांट त्याच्या रूट थ्रू हा नायट्रोजन ॲब्झॉर्ब करणार. मग तो जो ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन आहे तो ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन आता आपण याच्या आधी बघितलं मिनरल न्यूट्रिएंट अँड देअर फिजिओलॉजिक रोल, तर त्यावेळेला आपण बघितलं सॉईलमधनं ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन हा प्लांटमधल्या मोस्ट ऑफ मॅक्रो मॉलिक्युलचा कंपोनंट आहे. ॲज लाईक यू कॅन कन्सिडर की तुमच्या बॉडीमध्ये न्यूक्लिओटाईडमध्ये नायट्रोजन आहे. तुम्हाला प्रोटीन तयार करायचे असतील तर प्रोटीनमध्ये नायट्रोजन लागतो आणि तो प्रोटीनमध्ये जो नायट्रोजन असतो तो असतो अमायनो ॲसिडमध्ये. मग तो अमायनो ॲसिडमध्ये नायट्रोजन अपटेक केला जाईल. मग ते अमायनो ॲसिडचे प्रोटीन तयार केले जातील आणि त्या प्रोटीनला आपण खाणार. मग ते नायट्रोजन कोणामध्ये आला तर आपल्या बॉडीमध्ये आला. म्हणजे सपोज तुम्ही लीफ खाल्ली, कुठल्याही प्लांटचं तुम्ही लीफ कन्सिडर करता ॲज अ एडिबल प्रॉडक्ट. मग आपण जर लीफ खाल्ले तर त्या लीफमध्ये त्या सेल आहेत, त्या सेलमध्ये त्यांचा DNA आहे, त्या DNAमध्ये न्यूक्लिओटाईड आहे, न्यूक्लिओटाईडमध्ये नायट्रोजन आहे. रादर लीफमध्ये प्रोटीन असतील तर प्रोटीनमध्ये देअर विल बी अमायनो ॲसिड आणि त्या अमायनो ॲसिडमध्ये नायट्रोजन असेल. म्हणजे आपण जर समजा प्लांटला आपलं फूड कन्सिडर करतो तर त्या प्लांटपासून आपल्याला नायट्रोजन भेटणार. मग त्या प्लांटनं नायट्रोजन कुठनं मिळवला तर प्लांट विल टेकन नायट्रोजन फ्रॉम सॉईल. मग सॉईलमध्ये नायट्रोजन कसा आला तर बाय दीज टू प्रोसेस दॅट इज फिजिकल अँड बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. मग सॉईलमधला नायट्रोजन प्लांटनं घेतला. नाव वी आर कन्सिडरिंग प्लांट ॲज आवर फूड प्रॉडक्ट ऑर अदर फूड. मग त्याला आपण काय करतो रादर इतर प्लांट म्हणा किंवा ॲनिमल्स म्हणा किंवा ह्युमन्स म्हणा हे त्या प्लांटला खाणार.
मग आता जो नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये होता तो सॉईलमध्ये आला, सॉईलमधनं तो प्लांटमध्ये आला आणि प्लांटला आपण खाल्लं म्हणजे तो नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये आला. इज देअर. मग आता आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर हा जो नायट्रोजन आहे सध्या ॲटमॉस्फिअरमधला तो ह्युमन बॉडीमध्ये किंवा एक लिव्हिंग सिस्टीममध्ये, मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे असणारा नायट्रोजन. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय होतं, ऑन गेटिंग डेड दे विल बिकम अ डिके, त्यांचं डिकेइंग होणार किंवा रादर ते डेड झाल्यानंतर त्याला आपण बर्न करू. मग तो नायट्रोजन आपण पुन्हा बरी केलं तर पुन्हा तो सॉईलमध्ये सोडणार. सॉईलमध्ये गेलेल्या नायट्रोजनचं पुन्हा डिनायट्रिफिकेशन होणार आणि डिनायट्रिफिकेशन झालेला नायट्रोजन पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये सोडणार. म्हणजे या ठिकाणी बघा, एअरमधला नायट्रोजन सॉईलमध्ये येणार, सॉईलमधला नायट्रोजन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येणार, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डेथ किंवा डिके झाल्यानंतर त्यांचं जे ड्राय मास वगैरे राहणार तर त्या मासचं डिकेइंग झाल्यानंतर तो नायट्रोजन पुन्हा सॉईलमध्ये येणार आणि सॉईलमधला नायट्रोजन आपण काय करणार, एन्व्हायरमेंटला रिवर्ट बॅक करणार बाय द प्रोसेस ऑफ डिनायट्रिफिकेशन. तर ही झाली ओव्हरऑल जी सायकल दिसते तुम्हाला एका सिम्पल सिरीजमध्ये दिसते. तर ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन विल एंटर इन टू द मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू द सॉईल and then from that organism by becoming a decay or rather a dead. हे जेव्हा ऑर्गॅनिझम डेड किंवा डिके होणार तर त्यावेळेला हा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधला नायट्रोजन परत एन्व्हायरमेंट सोडणार. कन्सिडर आपण प्लांटनं ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन, सॉईलमधनं प्लांटनं ॲब्झॉर्ब केलेला नायट्रोजन त्याच्या लीफमध्ये गेला आणि ते लीफ तुटून पडलं, ते लीफ जमिनीवर पडलं. म्हणजे याचा अर्थ सध्या हा जो नायट्रोजन प्लांटनं जमिनीपासून घेतला होता, सॉईलपासून घेतला होता, तो पुन्हा तो लीफ खाली पडलं आणि त्या लीफला नाव वी कॅन कन्सिडर इट ॲज अ फर्टिलायझर. म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि इतर न्यूट्रिएंट जे प्लांटने ॲब्झॉर्ब केले ते सर्व त्याच्यामध्ये असतील. मग अशा प्रकारे ही नायट्रोजनची सायकल रेग्युलेट होते. तर या नायट्रोजनच्या सायकलमध्ये काय रेग्युलेट होतं, तर नायट्रोजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर will be fixed inside a soil and then from soil it will be uptaken by the plants and from plants that nitrogen will enter to the several organism on having death or its decaying that nitrogen will again revert back to the environment. तर ही अशा प्रकारे नायट्रोजनची सायकल आहे. तर हे नायट्रोजनलाच का आवश्यक आहे, तर बिकॉज नायट्रोजन हा सॉईलमध्ये अवेलेबल नसतो. जसं आपण पाहिलं की रॉक्सपासून आपल्याला सेव्हरल मिनरल्स भेटतात, तर त्याप्रकारे नायट्रोजन हा आपल्याला रॉक्सपासून भेटणार नाही. नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये असणार. ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन हॅज टू फिक्स इनसाइड अ सॉईल अँड देन आफ्टर दॅट नायट्रोजन विल बी युटिलाइज बाय द प्लांट्स. मग हे त्याच्यामुळे या नायट्रोजनच्या सायकलची गरज आहे. अदरवाईज नायट्रोजन जर सॉईलपासून मिळाला असता, नायट्रोजन जर हा रॉकपासून मिळाला असता, तर आपल्याला हे नायट्रोजन सायकल किंवा ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन पाहण्याची आवश्यकता राहिली नसती. प्लांटला नायट्रोजन कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, तर प्लांटला नायट्रोजन एक रिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये पाहिजे, नायट्राइट्स आयन फॉर्ममध्ये पाहिजे. तर हा रिॲक्टिव्ह किंवा नायट्राइट आयनच्या फॉर्ममधला जो नायट्रोजन आहे तो प्लांटला हवा असतो. बट ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन हा आपण कन्सिडर करतो नॉन रिॲक्टिव्ह ऑर इनर्ट. तर याला नॉन रिॲक्टिव्ह ऑर इनर्ट नेचर काय, तर या नायट्रोजनकडे 3 कोव्हॅलंट बॉन्ड असतात. दीज 2 नायट्रोजन आर हेल्ड टुगेदर बाय द 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स आणि हे 3 कोव्हॅलंट बॉन्डमुळे हा नायट्रोजन का होऊन जातो, तर इनर्ट होऊन जातो, हा नॉन रिॲक्टिव्ह होतो. सो दिस नायट्रोजन, ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन इज अ नॉन रिॲक्टिव्ह ऑर इनर्ट बिकॉज ऑफ दीज 3 कोव्हॅलंट बॉन्ड. मग यांच्यामुळे हे 2 नायट्रोजन काय आहेत, इनर्ट आहेत आणि त्याच्यामुळे हवेमधला नायट्रोजन किंवा ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा कोणाशीही रादर बॉन्ड फॉर्म करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो नॉन रिॲक्टिव्ह ऑर इनर्ट. मग हा जो नॉन रिॲक्टिव्ह ऑर इनर्ट नायट्रोजन आहे हा प्लांटच्या उपयोगाचा नाही, कारण आपण आधीच सांगितलं प्लांटला नायट्रोजन पाहिजे इन अ रिॲक्टिव्ह फॉर्म ऑर इन फॉर्म ऑफ नायट्राइट्स आयन. मग या आयनिक फॉर्ममध्ये जो नायट्रोजन पाहिजे तो आपल्याला ॲटमॉस्फिअरमधनं भेटणार नाही. कारण काय, तर ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा कोव्हॅलंट बॉन्डनं हेल्ड केलेला आहे, त्याच्यामुळे तो नॉन रिॲक्टिव्ह झाला. मग अशा वेळेला ॲटमॉस्फिअरमध्ये एवढा नायट्रोजन असून प्लांटसाठी किंवा आपल्यासाठी तो उपयोगी नाही आहे किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी तो उपयोगी नाही. मग हा ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन आपल्याला सॉईलमध्ये फिक्स करावं लागेल. सॉईलमध्ये फिक्स केलेला नायट्रोजन ऑर्गॅनिझमकडे जाणार आणि मग तो त्याची सायकल रेग्युलेट होणार. बट नायट्रोजन बिईंग अ मॅक्रोमॉलिक्यूल क्रिटिकल एलिमेंटमध्ये येतो तो आणि त्याची आवश्यकता प्लांटला किंवा आपल्या बॉडीमधल्या सेव्हरल बायोमॉलिक्यूल, सेव्हरल मॅक्रोमॉलिक्यूल आपण म्हणू, आपल्या बॉडीमधले जे मॅक्झिमम बायोलॉजिकल रादर बायोमॉलिक्यूल आहेत तर त्यांच्यामध्ये हा नायट्रोजन ॲज अ कंपोनंट आहे. मग अशा वेळेला या नायट्रोजनचं फिक्सेशन फार आवश्यक आहे. मग या नायट्रोजनला आपण ॲटमॉस्फिअरमधनं फिक्स करू सॉईलमध्ये, मग त्या प्रोसेसला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन मीन्स the atmospheric nitrogen will be fixed inside a soil or into the soil from atmosphere
बाय टू प्रोसेस. याला आपण डिस्टिंग्विश केलं दोन प्रोसेसमध्ये, एक तर फिजिकल प्रोसेस और बायोलॉजिकल प्रोसेस. आता या फिजिकल प्रोसेसमध्ये हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन सेव्हरल स्टेपमध्ये फिजिकल याच्यामध्ये कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होणार नाही. अशा प्रकारे हा नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधनं सॉईलमध्ये फिक्स केला जातो. आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय होणार, तर नायट्रोजन विल बी फिक्स बाय युझिंग सर्टन रादर ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतील, सायनोबॅक्टेरिया येतील, डायझोट्रॉप्स येतील. तर यांच्या मदतीनं आपण हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जर सॉईलमध्ये फिक्स केला तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आणि जर समजा आपण हा नायट्रोजन विदाउट हॅव्हिंग इन्व्हॉल्वमेंट ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम और बॅक्टेरिया और डायझोट्रॉप्स आणि तरी जर आपण हा नायट्रोजन सॉईलमध्ये फिक्स करत असेल तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. मग आता आपल्याला नायट्रोजन सायकल किंवा एंटायरली नायट्रोजन कसा फिक्स होतो, कसा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एंटर करतो किंवा कसा आपण त्याला रिवर्ट बॅक करतो हे पाहायचं असेल तर आपल्याला पहिले नायट्रोजन फिक्सेशन बघावं लागेल. मग नायट्रोजन फिक्सेशनमध्ये आपल्याकडे दोन प्रोसेस आहेत, फिजिकल and biological nitrogen fixation. Now we'll consider. So here we'll consider a physical nitrogen fixation. Now physical nitrogen fixation is without any of a living organism. By physical processes it will happen. Physical collision or combination of certain nitrogen with other or several process will happen, and by that process this nitrogen will get fixed by the process of physical nitrogen fixation. So while having physical nitrogen fixation, nitrogen will come across with the several processes to get fixed in a nitrate or nitrate salts into the soil. So first of all we'll consider the atmospheric nitrogen will have combination or collision with oxygen. Atmospheric nitrogen will combine with oxygen in when this will happen. So in electric discharge or rather when there is a thunderstorms. So while having thunderstorms, so atmospheric nitrogen will combine with oxygen and there will be formation of nitric oxide. Atmospheric nitrogen will combine with oxygen while there is a thunderstorm and electric discharge. In that case, when atmospheric nitrogen will combine or there will be combination of atmospheric nitrogen and oxygen, in that case there will be formation of nitric oxide. Now this nitric oxide will get oxidized in presence of oxygen. This nitric oxide will get oxidized in presence of oxygen to form nitrogen peroxide. On having oxidation of nitric oxide, there will be formation of nitrogen peroxide. Now this nitrogen peroxide, while having rain or this nitrogen peroxide, when there is a rainwater or rather when there is a raining, in that case this nitrogen peroxide will combine with the rainwater, that is H2O, means water present in the rain. मग हा नायट्रोजन पेरॉक्साईड जो आहे तर तो रेन वॉटर सोबत कंबाईन होतो किंवा रिॲक्ट होतो आणि काय होतं तर या ठिकाणी नायट्रस ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. बघा इथं काय झालं तर या ठिकाणी असणारे दोन हायड्रोजन, एक या ठिकाणी दोन नायट्रोजन आहेत आपल्याकडे NO, वी हॅव NO2. मग आता याच्यामध्ये एक हायड्रोजन याला भेटला आणि हा HNO2 झाला, एक हायड्रोजन दुसऱ्या नायट्रोजनला भेटला HNO3 झाला. पण या दुसऱ्या याला जेव्हा नायट्रोजन भेटतो त्यावेळेला त्याला एक ऑक्सिजन पण भेटतो, इज देअर. त्याच्यामुळे तो HNO2 आणि HNO3 तयार झालं. मग हे जे नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे दोघं तयार झाले, तर हे दोघं कशामुळे तयार झाले, जेव्हा नायट्रोजन पेरॉक्साईड हा रेन वॉटरसोबत रिॲक्ट झाला. आणि नायट्रोजन पेरॉक्साईड कसा झाला तर तुमचा नायट्रिक ऑक्साईड जेव्हा ऑक्सिडाइज झाला, मग नायट्रिक ऑक्साईड कसा तयार झाला तर नायट्रिक ऑक्साईड हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांच्या कोलिजननं, या दोघांचं कॉम्बाईन रादर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा ऑक्सिजनसोबत कंबाईन झाला, त्यावेळेला तयार झाला तुमचा नायट्रिक ऑक्साईड. नंतर नायट्रिक ऑक्साईडचं ऑक्सिडेशन होणार in presence of oxygen and there will be formation of nitrogen peroxide. Now this nitrogen peroxide will combine with a rainwater and there is a formation of nitrous acid and nitric acid. मग हे नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड जेव्हा फॉर्म होतील, आता काय होणार तर हे नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे सॉईलवरती येणार आणि त्यावेळेला ऑन ग्राउंड सॉईलवरती जेव्हा येणार
तर सॉईलवरती आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅशियम हे मिनरल्स पाहायला भेटतील, यांचे फ्री रॅडिकल्स पाहायला भेटतील किंवा फ्री रॅडिकल असतील सॉईलमध्ये, कारण हे तर बेसिकली दीज आर कॅल्शियम पोटॅशियम हे सर्व मिनरल्स आहेत. मग हा कॅल्शियम आणि पोटॅशियमचे रॅडिकल आपल्याला फ्री रॅडिकल आपल्याला सॉईलमध्ये पाहायला भेटतील. आणि या फ्री रॅडिकलसोबत या ठिकाणी तयार झालेला नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडमधला तुमचा नायट्रिक ॲसिड विल come across with these free radicals of calcium and potassium and there is a formation of salts of these nitrate. मग आता हा कॅल्शियम और पोटॅशियम साल्ट्स ऑफ नायट्रेट्स तयार होणार आणि आपल्याला किंवा प्लांटला नायट्रोजन हा आयोनिक फॉर्ममध्ये पाहिजे. मग साल्ट तयार झाल्यानंतर साल्ट जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करतो आपण तर त्यावेळेला त्याचे आयन्स तयार होतात. मग हा जो कॅल्शियम किंवा पोटॅशियम म्हणजे KNO3 और CaNO3/2 हे जे तयार झाले, सो दीज आर कन्सिडर ॲज साल्ट्स ऑफ युअर नायट्राइट्स, साल्ट्स ऑफ नायट्रेट, साल्ट्स ऑफ नायट्रेट. तर हे नायट्रेटचे साल्ट्स कोणापासून तयार झाले, तर तुमच्या नायट्रिक ॲसिडपासून. मग हा नायट्रिक ॲसिड जो तयार झाला तर त्या नायट्रिक ॲसिडला आता फ्री रॅडिकल्स ऑफ अदर एलिमेंट जे असतील सॉईलमध्ये तर त्यांच्यासोबत तो काय करणार, तर त्यांच्यासोबत तो साल्ट फॉर्मेशन करणार. आणि हे जे साल्ट्स तयार झाले KNO3 रादर CNO3, आता हे जेव्हा हे सॉईलमध्ये फिक्स झाले इन दिस साल्ट फॉर्म, पण ज्या वेळेला सॉईलमध्ये वॉटर असेल तर त्यावेळेला यांचं आयोनायझेशन होणार K+ आणि NO3-. मग NO3- म्हणजे तुम्हाला नायट्रोजन हा कोण्या फॉर्ममध्ये पाहिजे होता प्लांटला, तर आयोनिक फॉर्ममध्ये, म्हणजे K++ NO3- हा जो तयार झाला. सो दीज आयन इन फॉर्म ऑफ आयन, म्हणजे हा जो नायट्राइट आयन राहणार, तर हे नायट्राइट आयन हे प्लांट आता ॲब्झॉर्ब करणार. म्हणजे प्लांटला ॲब्झॉर्ब करण्यासाठी जो नायट्रोजन लागतो तो आयोनिक फॉर्ममध्ये लागतो. आणि नायट्रोजन हा 3 कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डनं होल्ड केलेला असल्यामुळे तो इनर्ट राहतो. मग आपण त्याला काय केलं, तर त्याला रिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणलं. त्याला रिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आणून त्याचे रादर साल्ट्स तयार केले आणि त्या साल्ट्सला आता आपण वॉटरमध्ये टाकून त्याला आयोनाइज करतो आणि ते आयोनाइज झाल्यानंतरच तो फक्त ॲब्झॉर्ब केला जाऊ शकते फ्रॉम सॉईल बाय द प्लांट्स. तर हे होतं फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. अशाच प्रकारे आपल्याला बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन ही प्रोसेस पाहिजे. तर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये सर्टन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम रादर डायझोट्रॉप्स और सर्टन सायनोबॅक्टेरियाज आर देअर. हे सर्व ऑर्गॅनिझम नायट्रोजनला, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करणार, त्याच्यामुळे आपण त्या प्रोसेसला म्हणतो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. तर दिस इज युअर फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ही झाली आपली फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. एंटायरली सेव्हरल स्टेपमध्ये झालं, पण फायनली काय भेटलं आपल्याला, तर नायट्रेटचे साल्ट्स भेटले आणि नायट्रेटचे जे साल्ट्स तयार झाले हे साल्ट्स ग्रॅज्युअली दे विल एंटर इन टू द सॉईल अँड ऑन हॅव्हिंग वॉटर इन द सॉईल सो दे विल गेट आयोनाइज. सो अशा प्रकारे नायट्रोजनचं फिजिकली फिक्सेशन